प्रियानो, आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत की बाबेल नगरीचा नाश व त्यामुळे व्यापारी लोकांचा शोक. हालेलुया. प्रियानो, पहा, बाबेल नगरी या शब्दाचा अर्थ काय आहे. हालेलुया. जर आम्ही पाहिलं तरी बाबेल नगरी म्हणजे नक्की काय, तर बाबेल नगरी म्हणजे या जगाची भ्रष्ट व्यवस्था. हालेलुया. पवित्र शास्त्राच्या माध्यमातून काही वचनांचा आधार घेऊन आपण पाहूया की या बाबेल नगरी संबंधित कोणकोणत्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. तर आपण पाहूया बाबेल नगरी कशी आहे. पहिल्याने आपण पाहूया की बाबेल नगरी कशी आहे. तर प्रकटीकरण याचं पुस्तक 17वा अध्याय आणि 4 ते 6 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिच्याविषयी लिहिलेलं आहे की ती जांभळी आणि किरमिजी रंगाची वस्त्र लिहिलेली, सोने व मौल्यवान पाषाण व मोते यांनी शृंगारलेली, हातात सोन्याचा प्याला. हालेलुया. आणि जो काही तिच्या हातामध्ये जो सोन्याचा प्याला आहे तो प्याला कशाने भरलेला आहे, तर अमंगळपणांनी व जार कर्माच्या मलिन पदार्थांनी. हालेलुया. त्यानंतर या वचनांमध्ये असं लिहिलेलं आहे की ती कळवंतिनीची व अमंगळपणाची आई आहे. हालेलुया. आणखी तिच्याविषयी काय लिहिलेलं आहे की पवित्रांच्या रक्ताने व येशूच्या साक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली आहे. हालेलुया. ही बाबेल नगरी कशी आहे, तर या वचनांमध्ये पाहिलं आम्ही की ती कशी आहे. आम्ही जर पाहिलं प्रकटीकरण याचं पुस्तक 18वा अध्याय आणि 1 आणि 2 या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की भूतांची वस्ती, अशुद्ध आत्म्यांची कोठी, अशुद्ध व द्वेषलेल्या पाखरांचा पिंजरा, असं पवित्र शास्त्रात या बाबेल नगरीविषयी लिहिलं गेलेलं आहे. हालेलुया. त्यानंतर आपण पाहूया बाबेल नगरी किंवा जी बाबेल स्त्री आपल्या अंतःकरणात ती काय म्हणते. जर प्रकटीकरण याचं पुस्तक 18वा अध्याय आणि 7व्या वचनात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ती म्हणते की मी राणी आहे, मी विधवा नाही आणि मी दुःख पाहणारच नाही. हालेलुया. आधी जगाची व्यवस्था काय म्हणते की मी राणी आहे, मी विधवा नाही, मी दुःख पाहणारच नाही. हालेलुया. त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर प्रियानो, पहा, ही बाबेल स्त्री किंवा ही जी बाबेल नगरी आहे ही काय करते. जर आम्ही पाहिलं तर 3 गोष्टी पवित्र शास्त्रात तिच्याविषयी लिहिल्या गेलेल्या आहे. पहिली गोष्ट आहे व्यभिचार, दुसरी गोष्ट आहे जार कर्म आणि तिसरी गोष्ट आहे विलास. हालेलुया. ही बाबेल नगरी म्हणजे ह्या जगाची भ्रष्ट व्यवस्था 3 गोष्टी करायला आज लोकांना भाग पडते. आणि त्यातली पहिली गोष्ट व्यभिचार, दुसरी गोष्ट जार कर्म आणि तिसरी गोष्ट आहे विलास. हालेलुया. ती कोणाकोणाला व्यभिचार, जार कर्म आणि विलास करायला लावते, तर या ठिकाणी 3 गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत. पृथ्वीवरील राज्ये, पृथ्वीवरील व्यापारी, धनवान लोक यांना ती व्यभिचार, जार कर्म
आणि विलास करायला भाग पाडते. हालेलुया. कारण हे लोक व्यापार करण्यासाठी या बाबेल नगरीशी आपला संबंध जोडत आहेत आणि त्यामुळे ही बाबेल नगरी त्यांच्याकडून व्यभिचार, जारकर्म आणि विलास यांसारख्या गोष्टी करून घेत आहे. म्हणून आज देवाच्या लोकांनो, मी तुम्हास देवाच्या वचनाच्या माध्यमातून सांगू इच्छित आहे की जर आपण या जगाच्या व्यवस्थेशी जर आपला संबंध जोडलेला आहे तर तो संबंध तोडून आम्हाला देवाच्या व्यवस्थेशी आपला संबंध जोडला पाहिजे. कारण पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की जो मनुष्य देवाच्या व्यवस्थेची आवड धरतो तो सफल होईल. तो जे काही करेल ते साधेल, तो फलदायी होईल आणि तो आशीर्वादित होईल. परंतु ज्या मनुष्याने आपली व्यवस्था या जगाशी जोडलेली आहे तो शेवटी नाशास पात्र ठरेल. म्हणून देवाच्या लोकांनो, आज मी देवाच्या वचनातून तुम्हाला सांगू इच्छित आहे की या जगाच्या भ्रष्ट व्यवस्थेशी आपला संबंध जोडू नका, परंतु जी देवाची व्यवस्था ज्याद्वारे आम्हाला जीवन प्राप्त होणार आहे त्या व्यवस्थेशी आपला संबंध जोडा. हालेलुया.